ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी कोल्हापुरातील माजी सैनिकांच्या भावना जाणून घेतल्या। आम्हा सर्वांना भारताच्या तिन्ही दलांबद्दल अभिमान आहे। युद्धासाठी आम्हाला बोलवा, आम्ही तयार। पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे, अशा तीव्र भावना कोल्हापुरातील माजी सैनिकांनी व्यक्त केल्या आहेत। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने आता पाकिस्तानावर हल्ला केलेला आहे। ऑपरेशन सिंदूर हे आता यशस्वी देखील झालेले आहे। पाकिस्तानामध्ये 9 ठिकाणी भारताने हल्ले केलेले आहेत आणि माझ्यासोबत काही माजी सैनिक आहेत जे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। एकंदरीतच सध्या देशभरात मॉकड्रिलच्या देखील सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत। नेमकं मॉकड्रिल म्हणजे काय किंवा ज्यावेळी एखादं युद्ध होतं त्यावेळी काय खबरदारी काळजी जनतेनं नागरिकांनी घेतली पाहिजेत या संदर्भातच आपण माजी सैनिकांच्या सोबत बोलणार आहोत की नेमकं युद्धजन्य परिस्थिती का उद्भवते, याच्यामध्ये काय काळजी घेतली जाते या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। साहेब काय सांगाल आपण? जय हिंद, जय भारत। सर्वप्रथम आज जो आपल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि आपल्या फिरायला गेलेले पर्यटक 28 पर्यटकांना त्यांनी जात विचारून मारली आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुषांना मारलं, म्हणजे आपल्या भारतीय स्त्रियांचं त्यांनी सिंदूर पुसलं। आणि आज पहाटे जे रात्री 1 वाजता अटॅक झालेला आहे त्या ऑपरेशनचं नावच भारतीय सेनेनं सिंदूर असं ठेवलेलं होतं, सिंदूर ऑपरेशन म्हणून ठेवलेलं होतं। आणि त्या सिंदूरचं ऑपरेशनचं बदला म्हणजे आपल्या ज्या पर्यटकांना मारलेलं होतं आणि त्या पर्यटकांचा सिंदूर पुसलेला होता त्या ह्याच्याखाली झालेला तो अटॅक आहे। आज 28 लोक मारली, पण आज त्याचा बदला घेण्यासाठी ज्या 4 आतंकवाद्यांनी हल्ला केलेला होता, आपल्या पर्यटकांना मारलेलं होतं, त्या जिथं त्यांनी ट्रेनिंग केलं होतं अशा कोटली वगैरे ह्या भागात POKमध्ये जाऊन 9 तळ उद्ध्वस्त भारतीय सेनेने केलेले आहेत। त्यामध्ये आपलं एअरफोर्स असेल, भारतीय सेना असेल, भारतीय नेव्ही असेल, अशा सर्व संयुक्त अभियान राबवून 9 तळ त्यांचे उद्ध्वस्त करून आज भारतीय सेनेनं आज अटॅक सक्सेस केलेला आहे आणि पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे की आतंकवाद हा संपवण्यासाठी काय केलं पाहिजे। आतंकवाद संपवण्यासाठी शक्य म्हणजे भारताने पाकिस्तानावर हल्ला केलेलाच। यापूर्वी कारगिलचं देखील युद्ध झालेलं आहे, त्या युद्धात देखील आपण सहभागी होता। हां, कारगिल युद्धाच्या वेळेला मी भारतीय बॉर्डरवरतीच कारगिलच्या शेजारी नौशेरा आणि राजौरी सेक्टरमध्ये आम्ही ऑन ड्युटी होतो आणि कारगिल युद्ध भडकलं त्यावेळेला आम्ही जिथं होतो रात्रंदिवस पाकिस्तानच्या बंबारी मोठे मोठे तोफगोळे आमच्या अंगावरती म्हणजे आमच्या बंकरवरती बरसत होते। आम्हीसुद्धा मोठमोठे तोफगोळे आमच्या आर्टिलरी रेजिमेंट असेल, आम्ही इन्फंट्री सोल्जर असेल, आम्ही तासनतास आम्ही फायरिंग आमचं चालू होतं आणि त्यावेळेला आपल्या कारगिलवरती आपले जे जवान लढत होते त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही त्यावेळेला हे करत होतो। आणि लढाईच्या नंतर कारगिल युद्ध संपल्यानंतर मी 6 महिने कारगिलच्या टायगर हिलवरती राहिलो, जिथं युद्ध पूर्ण घडलेलं होतं। तिथं अनेक हजारो सैनिक आपले गेलेले होते, शहीद झालेले होते। अशा सैनिकांनी तिथं आम्ही शहादत केलेले बघितले, तरीसुद्धा आमच्याकडे उंच उंच टेकड्यावरून पाकिस्तान सैन्याचा नेहमी मारा चालूच होता, कारण कारगिल भागामध्ये जे उंच टेकड्या आहेत त्यांच्या आणि त्याच्यावरून आपला जाणारा लेह लडाख ग्लेशियर रस्ता आहे तो पूर्ण ते कव्हर करत होते आणि ते त्यांचा बंबारीचा मारा आम्हीसुद्धा त्यांना प्रत्युत्तर देऊन कारगिल बर्फा प्रदेश आहे, तो पूर्ण -50 डिग्री सेल्सिअसमध्ये तिथं तापमान जातं। तिथे आपलं सैन्य आजसुद्धा रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून, त्यावेळेला आम्ही होतो त्यावेळेलासुद्धा वाईट परिस्थिती होती, आता थोडंसं सुविधा झालेल्या आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा जो लढाईचा माहोल आहे, मॉक ड्रिल महत्त्वाचं म्हणजे सैन्यानं आता देशामध्ये राबवलेलं आहे की सैन्यानं लढाई लागल्यानंतर काय करायचं। म्हणजे एकूणच मॉक ड्रिल घेण्याच्या सूचना केंद्रानं केलेल्या आहेत, तर हे मॉक ड्रिल का घेतलं जातं आणि कशा पद्धतीने घेतलं जातं? मॉक ड्रिल ह्यासाठी घेतलं जातं ज्यावेळेला लढाई लागते, लढाईच्या मैदानामध्ये दुश्मनाचे हवाई हल्ले किंवा दुश्मनाच्या मोठ्या मोठ्या तोफा मिसाईल आपल्याला ज्यावेळेला जर फायर होईल आणि ज्यावेळेला आपल्या देशातील जे आपले नागरिक आहेत, नागरिकांना आपल्याला जीव वाचवण्यासाठी मॉक ड्रिल घेतलं जातं। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जिथं जिथं नागरी वस्ती आहेत, मोठ्या मोठ्या इमारती आहेत, सर्व त्या इमारतीतील लोकांनी आपल्या सखोल खाली अंडरग्राऊंड असणाऱ्या आपल्या तळघरामध्ये जाऊन लपायचं आहे। दुसरी गोष्ट, जर रस्त्यावरती जर जनता चालत असेल तर जवळ कुठं खड्डे असतील, नाले असतील किंवा जमिनीच्या सखोल कुठं भाग असेल तिथे जाऊन लपायचं आहे, जेणेकरून दुश्मनाचे बॉम्ब किंवा दुश्मनाचे मिसाईल जर फायर झाले आणि त्याचे जर ब्लास्ट झाले तर ते ब्लास्ट होणारा ब्लास्ट असा जातो, त्यामुळे तो जमिनीमध्ये लपलेले जे आपले नागरिक असतात 100% त्यांचा जीव वाचतो। चुकून एखादा जर डबऱ्यामध्ये कुठं जर येऊन बॉम्ब फुटला तरच धोका होतो। तर ते मॉक ड्रिल ह्यासाठी घेतलं जातं की नागरिकांच्या सुरक्षेसाठी।
एकूणच मॉक ड्रिल संदर्भात माजी सैनिक विजय पाटील यांनी सांगितलेलं आहे. याच्यानंतर एक ब्लॅकआउट म्हणून या देखील सूचना केंद्राकडून आलेल्या आहेत की युद्धजन्य काळात मॉक ड्रिल करत असताना घरातील लाईट, मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही हे सर्व बंद करा, असं एक ब्लॅकआउटची देखील सूचना केलेल्या आहेत. नेमकं ब्लॅकआउट म्हणजे काय आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य होतं आहे काय सांगा? बिलकुल तांत्रिकदृष्ट्या तर एकदम शक्य आहे, कारण आता आजकाल टेक्नॉलॉजीचे मॅक्झिमम वापर केला जातो युद्धात. जर आपण रात्रीच्या वेळी सगळे लाईट मॅक्झिमम लाईट आपण बंद केल्यानंतर आपल्या नागरिकांची कुठंतरी सुरक्षितता त्याच्यात लपलेली आहे. मालमत्ता आणि नागरिकांची कुठंतरी त्यांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठीच हे देशाने आदेश दिलेला आहे. सर्वांना आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे, कोल्हापूर आपण म्हणजे त्याच्यापासून खूप लांब आहोत, पण शक्यता नाकारता येत नाही. तरी पण देशाचे आदेश आपल्या सर्वांसाठी आहेत. तंतोतंत पाळून एक दुसऱ्याच्या आणि समाजाच्या किंवा नागरिकांच्या जीवाचं रक्षण करावं एवढीच आपणाला विनंती करतो. जय हिंद. माझ्यासोबत माजी सैनिक आहेत ज्यांनी एअरफोर्समध्ये 1961च्या ज्या लढ्यामध्ये देखील सहभाग घेतला होता. देसाई साहेब आहेत माझ्यासोबत. एकूणच आर्मी, एअरफोर्स, नेव्ही सर्वजण मिळून हे सर्व पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे. एअर स्ट्राईकच याच्यामध्ये का महत्त्वाचा ठरू शकतो अशा हल्ल्यात? कारण आजचं युद्ध हे सगळं एअर स्ट्राईकवरच आहे. ग्राउंड टू ग्राउंड चालणारं नाही, कारण पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी ते युद्ध केलेलं आहे. 100 किलोमीटर पुढं गेलेलं आहे तो पायलट, आणि तिथं जाऊन त्यांनी 9 ठिकाणी बॉम्बिंग केलेलं आहे. 1:05 गेला आणि 1:30 तो परत आला. 25 मिनिटामध्ये त्यांनी 9 ठिकाणची बॉम्बिंग करून, आणि असे बॉम्बिंग त्यांनी केलेले की ज्या ठिकाणी हे अतिरेकी लपलेले आहेत, त्यांची ट्रेनिंग सेंटर आहेत, त्यांचं युद्ध जे सगळं ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांनी बॉम्बिंग केलेलं. आज आपण टी व्हीमध्ये ते बघतो आहे. आणि हे नियोजनबद्ध काम केलं, त्याबद्दल मी ह्या आर्म फोर्सेसचं तर कौतुक करेलच, पण मी मोदीजींचं पहिलं कौतुक करणार आहे. कारण मॉक ड्रिल ज्यावेळा तुम्ही जाहीर केली त्याच वेळा लोकांच्या लक्षात आलं होतं हे कुठंतरी युद्धाला सुरुवात करतायत. अगदी सुंदर योग साधला, फार छान काम केलं. त्या पायलटचं कौतुक, त्या आर्म फोर्सेस, नेव्ही, आर्मीचं कौतुक, आणि ज्यांनी हे केलं सगळं नियोजन त्यांचंही कौतुक. फार सुंदर तऱ्हेने त्यांनी केलं आहे. आज आपण दिवसभर ते बघतो आहे. आम्हाला मनस्वी आनंद वाटला. मोदीजी आणि तुमचे सरकारी, मी राजकारणावर काही बोलणार नाही कारण मी सैनिक आहे, पण मी तुमचं कौतुक करतो कारण तुम्ही नियोजनबद्दल ते पूर्ण केलं. मागच्या वेळचं वेगळं होतं आणि आत्ताचं तर फार वेगळं आहे. कारण मागच्या वेळचं वेगळं म्हणजे एक चायनाच्या युद्धामध्ये आपण सहभाग घेतला होता. मागच्या वेळचं वेगळं होतं. त्यावेळेला एवढी डेव्हलपमेंट झालेल्या नव्हत्या, कॉम्प्युटर नव्हते, लॅपटॉप नव्हते. आम्ही ज्यावेळेला ह्या विमानांना माहिती देत होतो त्यावेळेला आम्ही मोबाईलवर ह्याच्यावर देत होतो, RT सेटवर माहिती देत होतो. आता ती काही गरजच पडत नाही. लॅपटॉप करेल जसं तुम्ही टाईप कराल तसं तिथं ह्याच्यावर त्याच्या कॉम्प्युटरवर ह्याच्यावर उतरलं जाते सगळं. चायनाच्या युद्धामध्ये आपण सहभागी झाला होता त्यावेळी टेक्निक फारशी प्रगत नव्हती, आता झाली. हो, अगदी 100% प्रगती झालेली आहे. कारण मी हे भोगलं आहे, मी बघितलं आहे. कारण मी 12 दिवस रडारवरच बसलो होतो, कारण माझा सिग्नल ट्रेड होता, रेडिओ टेलिफोन ऑपरेटर, RT कॉन्टॅक्ट विथ द पायलट, हे माझं त्यावेळचं ट्रेनिंग युद्धाचं काम होतं. त्यावेळेला मी हे बघितल्यानंतर मनस्वी मला आनंद वाटला. मी एक समाधानी मनुष्य आहे, कारण मी 62, 65, 71 भेटाने आज तुम्ही सिंदूर जे केलं, म्हणजे सिंदूर हे नाव जे दिलं, मोदी त्रिवार अभिनंदन आपलं. त्या मायमावल्या ज्या आज बोलले आहेत RT सेटवर ह्याच्यावर, मनस्वी आनंद वाटला. ज्या दुःखी असतानासुद्धा त्यांनी तुमचं कौतुक केलेलं आहे. तुम्हाला परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं आणि हा देश तुम्ही सुंदरपणे चालवावा. आणि सैनिकांच्या वेदना जाणून घ्या. काही पाठ्यमागचं राहिलं आहे तेही संपव, कारण माझं वय आता 82 आहे. अशा युद्धातून देशावर काय परिणाम होत असतात? कारण आपण चीनचं देखील युद्ध केलेलं आहे, त्यावेळेचे परिणामाने आता काय होऊ शकतं? त्यावेळेचे परिणाम होते, लोकांना तेवढ्या सवलती मिळाल्या नाही. त्यांनी केल्या सगळ्या सुखसोयी, मेडिकली सगळं केलं गेलं, पण तेवढं झालं नाही. आता झालं म्हटलं की 5 मिनटाच्या ते विमानानं उचलतं तरी नेलं जातं त्या ठिकाणी. पूर्वी त्यावेळेला एवढं नव्हतंच. आम्ही ते अनुभवलेलं आहे आणि हे फार सुंदर झालेलं आहे. आज त्यांनी जे सिंदूर केलं आहे ते फार सुंदर केलेलं आहे. त्यांनी केलेला जो निर्णय आहे, धाडसी निर्णय आहे, कौतुकास्पद निर्णय आहे. हा देश त्रिवार तुमचं कौतुक करतो आहे आणि आम्ही सैनिकसुद्धा कौतुक करतो आहे का तुम्ही नियोजनबद्ध केलं ते. याचं देशाच्या एकूणच अर्थव्यवस्था म्हणा किंवा दैनंदिन आपलं आयुष्य असते त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतात? याच्यावर परिणाम होणार ना. लोकांचं मनोधैर्य वाढलं ना. आज ज्या लोकांनी सिंदूर बघितला दिवसभर त्यांची खात्री झाली ना
की हा देश आम्हाला सुरक्षितता देणार, हे सैनिक, हे पायलट, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आमच्यासाठी सदोदित राबतात, ते दाखवून दिलं ना. लोकांचं मनोधैर्य वाढलं याच्यामध्ये. सर्वसामान्य माणसांना काय पाहिजे असते, कुणीतरी आधार देणारा पाहिजे असतो, आणि तुम्ही आधार करते आर्म फोर्सेस आणि हे राज्यकर्ते ठरले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. एकूणच भारताबद्दल, देशाबद्दल आपणाला अभिमान आहे. सैनिकांच्या मनोधैर्याबद्दल काय सांगाल? आपले सैनिक सध्या लढत आहेत तिकडे. आता सध्या जे सैनिक लढत आहेत त्यांना मनोबल त्यांचं वाढवण्यासाठी आज भारतामध्ये जे रिटायर झालेले माजी सैनिक आहेत, सर्वच माजी सैनिक, आज आम्ही काही दिवसामध्ये सर्व कलेक्टर, पुऱ्या देशामधील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देत आहोत. आम्ही लढाईसाठी तयार आहोत. कालच एक 75 वर्षीय माजी सैनिकांनी दिल्लीमध्ये पत्र दिलेलं आहे की आम्हाला आदेश द्या, आम्हाला बोलवा, आम्ही लढायला तयार आहोत. आजसुद्धा आमचे बरोबर असणारे एअरफोर्सचे 80 वर्ष क्रॉस झालेलं आहे, तरीसुद्धा आज ते म्हणतात की आम्हाला लढायला जायचं आहे. आम्हाला आजसुद्धा जर बंदूक हातात दिली, आज जर आमचं जे ट्रेनिंग आजसुद्धा आमच्या स्मरणात आहे. आज जर आमच्या सर्व सैनिकांना बोलवलं, सर्व माजी सैनिक आम्ही तत्पर बॉर्डरवरती जाऊन युद्धासाठी तयार आहे. आणि युद्धासाठी तयार असून नुसतं नसून आम्ही भारतासाठी पाकिस्तानमध्ये घुसून जवळजवळ 200 ते 300 किलोमीटरसुद्धा आज माजी सैनिक आम्ही हल्ला करून आम्ही ताब्यात घेऊ शकतो, एवढी आमच्यात ताकद आहे. आणि आज आमच्याकडे तो जोश आहे. तरी आज आम्हाला सुद्धा भारत सरकारनं जर आपल्या संरक्षण मंत्रालयानं जर बोलवलं तर आम्ही सर्व सैनिक लढासाठी पुन्हा जायला तयार आहे. धन्यवाद. तर हे होते माजी सैनिक. एकूणच भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे आणि सर्व जनतेला त्याचा अभिमान आहे. माजी सैनिकांना देखील त्याचा अभिमान आहे. आज देखील जर युद्ध करण्यासाठी माजी सैनिकांना बोलवणं आलं तर देखील हे सर्व, जरी 80 वर्षाचे जरी माजी सैनिक काही आहेत, काही 60 वर्षाचे आहेत, ते आता देखील त्या ठिकाणी लढाई करण्यासाठी जाण्यासाठी तयार आहेत. आणि एकूणच जनतेचं मनोधैर्य या लढ्यामुळे वाढलेलंच आहे. याशिवाय माजी सैनिकांना देखील असा अभिमान आहे. संपूर्ण देशवासियांना जे भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे त्याचा अभिमान आहे. याशिवाय मॉकड्रिलच्या ज्या सूचना असल्या तरी कोल्हापूरमध्ये त्या सध्या सूचना नाहीत. मात्र मॉकड्रिल कशा पद्धतीनं असतं, ब्लॅकआउट काय असतं, ही माहिती देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर.